तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्डचे एक नवीन फीचर्स तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये तुम्हाला आज मी दाखवणार आहे माझा प्रोफेशनल प्लस 2021चा मायक्रोसॉफ्ट अकाउंट. बघू शकता मित्रांनो, जसं आपण इथं वर्ड आपण बघूया. सगळ्यात शेवटी आहे बघा, वर्डवरती मी क्लिक करतो, वर्ड ओपन झालेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छितो की हा जो मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा प्रोफेशनल प्लस अकाउंट 2021चा आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस LTSC प्रोफेशनल प्लस 2021 प्रोडक्ट ॲक्टिवेटेड. ठीक आहे, हा अकाउंट आहे मित्रांनो. हा मी अकाउंट काही परचेस केलेला नाही. हा अकाउंट मी फ्रीमध्ये क्रॅक करून घेतलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा करायला शिकायचं असेल तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये जास्तीत जास्त जर कमेंट्स आले याच्यावरती तर मी याचं क्रॅक व्हर्जन कशा प्रकारे तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला नक्की शिकवणार. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे इथं काय काय नवीन टूल्स आलेले आहेत जे आपल्या 2013-2016मध्ये नव्हते. ते आपण नवीन टूल्स आपण इथं शिकणार आहोत. तर बघू शकतो फाईलमध्ये सगळ्याच गोष्टी तर सेमच आहेत. न्यू, ओपन, इन्फो झालं, सगळ्या गोष्टी सेम आहे, नो इश्यू. होम टॅबमध्ये सुद्धा जवळपास सगळ्या गोष्टी सेम आहे मित्रांनो. काहीच याच्यामध्ये फारसा चेंज नाही आहे. इन्सर्टमध्ये सुद्धा फारसं काही चेंज नाही. याच्यामध्ये चार्ट वगैरे काही नवीन टाईपचे आलेले नाही, सगळं सेम आहे. थोडंफार काय वेगळं चार्ट तुम्हाला दिसून येतील. जसं या टाईपचे चार्ट आपल्याला 2013 जो व्हर्जन होता मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा त्याच्यामध्ये नव्हतं, पण आता याच्यामध्ये आलेले आहे. काही वेगळ्या प्रकारचे आलेले आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी काही इन्क्लूड झालेल्या आहेत ज्या आधीच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये नव्हते. ओके, त्याच्यानंतर बघा ॲडिन्स हा जो ऑप्शन आहे तो मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013मध्ये पण होता, आता पण आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं गोष्टी याच्यामध्ये फारशी आलेले नाही. परंतु मित्रांनो, इन्सर्ट झाल्यानंतर डायरेक्टली डिझाईन टॅब ओपन व्हायची आपल्याकडे, नंतर पेज लेआउट टॅब ओपन व्हायची. पण आता मधामध्ये एक टॅब नवीन दिलेली आहे मायक्रोसॉफ्टने, ड्रॉ टॅब. मित्रांनो, ड्रॉ टॅबचा उपाय म्हणजे ड्रॉ टॅबचा उपयोग तुम्हाला भरपूर होणार आहे. जर तुम्ही जर तुम्ही 10वी-12वीला असणार तर तुम्हाला अशा प्रकारचे वर्क्स भरपूर येणार. आणि ॲक्च्युअली काय आपण पेंटिंग करत होतो आहे कुठे, तर आपल्या मायक्रोसॉफ्ट जे आपल्या विंडोज जे कोणते तुमचे विंडोज असतील त्यांनी जे आपल्याला ऑटोमॅटिकली जे म्हणजे बाय डिफॉल्ट जे आपल्याला पेंट ऑप्शन दिलेलं आहे, पेंट सॉफ्टवेअर दिलं आहे, त्याच्यामध्ये आपण पेंट करत होतो. पण आता आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सुद्धा पेंट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सुद्धा पेंट करू शकतो. तर बघा, आपल्याकडे ड्रॉ टॅब एक नवीन दिलेली आहे मायक्रोसॉफ्टने. तर त्याच्यामध्ये काही सिम्पल ड्रॉइंग टूल्स तुम्हाला इथे दिलेले आहे. जस्ट सपोज आपण यूज करून बघूया. तर हा आहे आपला इरेझर. ओके, हा इरेझर आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट इंक. ठीक आहे, बाय ड्रॉइंग अ शेप, आपण तिथून शेप काढू शकतो. तर आपण महत्त्वाचे मी काय तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. जसं आता हे आहे आपल्याकडे पेन आहे. ओके, तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही इझिली कोणत्याही कलरची पेन वापरू शकता. जस्ट बघा, जसं मी पिंक घेतलेलं आहे आणि इथून तुम्ही साईजसुद्धा वाढवू शकता, तुम्हाला कोणतं साईज पाहिजे आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही इथं ड्रॉ करू शकता, तुम्हाला जे काही ड्रॉ करायचं असेल ते. ओके, आता मला समजा साईज छोटा पाहिजे तर मी इथून छोटासुद्धा करू शकतो आहे. म्हणजे तुम्ही इथून काहीही ड्रॉ करू शकता. इवन तुम्ही बघा इकडे तुम्हाला अशा टाईपचे सुद्धा कलरिंग तुम्ही करू शकता. म्हणजे किती छान वाटते. पाहिजे एखादी तुम्ही ग्रीटिंग कार्ड जर बनवत असाल तर बेस्ट असणार आहे मित्रांनो. इथून आपण साईज वाढवून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही इझिली म्हणजे किती छान ड्रॉ करू शकता. खूप छान असं ड्रॉइंगचं टूल्स आपल्याला मायक्रोसॉफ्टने 2021च्या व्हर्जनमध्ये आपल्याला दिलेला आहे. तर खूप सारे वेगवेगळे कलर्स आहेत मित्रांनो. मोर कलरचा किस्सा तुम्हाला माहीतच आहे. प्रत्येक ठिकाणी हा ऑप्शन असतो. तुम्ही इथून स्वतःचा कलर क्रिएट करून त्याच्याने सुद्धा ड्रॉ करू शकता. तर हे होतं पेन. आता जर आपल्याला इरेज करायचं, सिम्पल इरेजवरती क्लिक करायचं मित्रांनो, डायरेक्टली एका क्लिकमध्ये इरेज होऊन जाणार. आणि असं नाही की आपल्याला जसं इरेजरसारखं आपण एक एक लाईन करतो, तर असं नाही करायचं मित्रांनो. जेवढं ज्या कलरने जेवढं ते ड्रॉ झालेलं आहे एका क्लिकमध्ये ते सर्व मिटून जाणार. ओके, तर हा मला खूप चांगला ऑप्शन वाटलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपल्याकडे पेन रेड 0.5 mm आहे. ठीक आहे, याच्याने सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता. इथे सुद्धा सेम तेच ऑप्शन आहे मित्रांनो. हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे पेन्सिल ग्रे 1 mm. आता 1 mm तर तिथे लिहिलं आहे, परंतु आपण इथून साईज वाढवू शकतो, नॉट. ठीक आहे, तर बघू शकता ही आहे आपली पेन्सिल. तर पेन्सिलचा अशा प्रकारे उपयोग माहितीच आहे तुम्हाला. तर तुम्ही ग्रीटिंग कार्ड हे मोस्टली मी रिकमेंड करेन की तुम्ही जर एक चांगलं ग्रीटिंग कार्ड बनवायचं असेल आणि त्याच्यामध्ये स्वतःची हँडरायटिंग जर तुम्हाला दाखवायची असेल, विदाऊट जर तुमच्याकडे काही नसेल, म्हणजे तुम्ही घरी बसल्यात आणि
डायरेक्टली तुम्हाला अचानक तुम्हाला जर आठवण आलं की मला काहीतरी बनवायचं आहे आणि तुमच्याकडे पेन पेन्सिल इरेजर काही आहे नाही, तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करून यांच्याद्वारे तुम्ही काढू शकता आणि प्रिंट काढल्यानंतर ते ओरिजिनल वाटणार याची गॅरंटी मी पक्का देतो मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे हायलायटर. ओके, आता हायलायटर तर आपल्याकडे इथे पण आहे, तुम्हाला माहिती आहे आपण इथून हायलायटरचा वापर करतो. हायलाईट कलर्स आहेत आपल्याकडे, या ऑप्शनचंच नाव आहे टेक्स्ट हायलाईट कलर. ओके, बट ड्रॉमध्ये याचं ऑप्शन काय, तर बघू शकता आपण जो इथून हायलाईट कलर देतो तो एखाद्या पर्टिक्युलर लाईनला देऊ शकतो इथून. ठीक आहे, मी अंडू करतो आहे, ॲक्च्युली तो सिलेक्ट झाला म्हणून तुम्हाला मी ओके त्याला आपण डिसिलेक्ट करूया. ठीक आहे, ओके, इथं क्लिक केल्यानंतर तो डिसिलेक्ट होऊन जाणार. बघा आता जसं माझ्याकडे एखादी लाईन मी लिहिलेली आहे, जस्ट मी लिहितो आहे इक्वल टू रँड ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट एंटर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, तर याच्याने काय होणार मित्रांनो, आपल्याकडे एक पॅरेग्राफ येणार प्रॅक्टिससाठी. ओके, आता मी प्रॅक्टिससाठी तुम्हाला दाखवतो आहे. जसं आता हे टेक्स्ट हायलाईट कलर ऑप्शन आहे, याच्याने काय होते एखाद्या लाईनला एखाद्या वर्डला आपण हायलाईट करू शकतो. बट जस्ट सपोज समजा तुम्हाला अशा प्रकारचं हायलाईट करायचं असेल तर म्हणजे असं, ठीक आहे, किंवा काही पण असं ड्रॉ करायचं आहे हायलाईट कलरने, तर तुम्ही ते इथून करू शकता. ड्रॉ टॅबमध्ये हा ऑप्शन आलेला आहे मित्रांनो, खूपच छान ऑप्शन तुम्हाला हा इथून मिळून जाणार आहे. इथून तुम्ही साईज कमी जास्तसुद्धा करू शकता, कलर्स तुम्ही चेंज करू शकता. खूप चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बघा इंक टू मॅप. मित्रांनो याच्यापेक्षा भारी ऑप्शन मला काही वाटलं नाही, खूप जबरदस्त असा ऑप्शन आहे मित्रांनो. हा काय आहे बघा, आपण जाणून घेऊया. सिम्पल बघा, मी डिझाईन टॅब ड्रॉ टॅबमध्ये पहिले तर कर्सरवरती क्लिक केलेलं आहे. ओके, आता बघा इंक टू मॅथ याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे. जर तुम्हाला काही मॅथचा फॉर्म्युला लिहायचा असेल, ओके, मॅथचा फॉर्म्युला हाताने लिहायचा असेल म्हणजे सिम्बॉल नॉर्मली आपल्याला मिळत नाही. ओके, जसं आता मी तुम्हाला दाखवतो आहे, इन्सर्ट टॅबमध्ये आपले सिम्बॉल्स असतात, इक्वेशन असतात, सिम्बॉल असतात, खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स आहेत. मोर सिम्बॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढे सिम्बॉल्स इथून सर्व मॅथमॅटिकल सिम्बॉल्स तुम्हाला इथे मिळून जाणार. परंतु आपल्याला वेळेवर काय भेटत नाही आणि एवढ्या लिस्टमध्ये आपण कुठे काय चेक करत राहणार. तर आपल्यासाठी हा खूप चांगला एक जो मॅथमॅटिक्सचा स्टुडंट आहे, मॅथमॅटिक्स ज्याला आवडते, मॅथमॅटिक्सवरती जास्त काम करत असतो, किंवा एखादी टीचर्स जर तुम्ही असाल मॅथचे, तर तुमच्यासाठी पेपर वगैरे बनवायला किंवा टेस्ट जे आपण घेत असतो, तर खूप चांगला एक ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो आहे इंक टू मॅथ या ऑप्शनचा. बघा इथे जस्ट तुम्हाला ड्रॉ करायचं, म्हणजे तुम्ही जसं पेनीने लिहिता तसं तुम्हाला इथे ड्रॉ करायचं आहे. ऑटोमॅटिकली तो इक्वेशन कम्प्युटराइज होऊन तुम्हाला दिसून येईल. बघा जस्ट आपण टाईप करूया x-1, ठीक आहे, इंटू 45, ठीक आहे, 45 असं मी टाईप केलं, ड्रॉ केलं. बघू शकता इकडे डायरेक्टली आलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर आपण टाईप करूया, तर काय मी तर मॅथमध्ये माझं काहीही रोल नाही, म्हणजे मॅथमध्ये मी ऑलरेडी कच्चा आहे. बट जस्ट मी काहीतरी समथिंग ड्रॉ केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये 2x4, ठीक आहे, असं आपण ड्रॉ केलं. ओके, आता बघू शकता मित्रांनो इकडे इक्वेशन तुमचा आलेला आहे. आणि समजा सपोज जर काही चुकलं, तुम्हाला असं वाटतं की हा इथं 2 नाही आहे तर 4 पाहिजे वगैरे होता, तर तुम्ही इथून इरेज या ऑप्शनने इरेजसुद्धा करू शकता. ठीक आहे, किंवा ड्रॉ परत तुम्ही इथं ड्रॉ करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते ड्रॉ केल्यानंतर लगेच तुमच्या इकडे सुद्धा बघू शकता 3x4 आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही खूप चांगलं इथं करेक्शन करू शकता आणि खूप चांगल्या रीतीने म्हणजे तुम्ही ड्रॉ करू शकता. जसं सपोज तुम्हाला एखादी सिम्बॉल नाही मिळतं, जसं मला हा ब्रॅकेट नाही मिळत आहे, तर तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकता. ओके, आता हा एल असं झालेला आहे, परंतु काय इथून आपण याला चांगल्या रीतीने जर असं ड्रॉ केला तर येऊन जाणार. बघा 2x6 असं मी करतो आहे. आता बघा ऑटोमॅटिकली त्याने घेऊन घेतलेलं आहे. ठीक आहे, वरती 0 आलेला आहे, आपण त्याला कट करू शकतो. तर इरेजरच्या साहाय्याने तुम्ही असं कट पण करू शकता याला. ओके, तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे म्हणजे तुम्ही काय माऊसने असं कर्सरने ड्रॉ करून तुम्ही एखादी इक्वेशन घेऊ शकता. आता मी इन्सर्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इकडे तो इक्वेशन जो आहे तो आलेला आहे, जो काही तुम्ही टाईप करा ते आलेलं आहे. तर हा भरपूर चांगला एक मला टूल वाटलं याच्यामध्ये आणि खूप उपयोगी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काय ड्रॉइंग कॅनव्हासचं एक ऑप्शन दिलेलं आहे, आपण इथं सुद्धा ड्रॉइंग करू शकतो.
तर काही नाही, हा सिम्पल एक असं बॉक्स येऊन जाणार, त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता. बाकी फारसं काही याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. परंतु हा ड्रॉ टॅब खूप इम्पॉर्टंट आहे. शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना ज्यांना गरज आहे. एखादी तुम्ही ग्रीटिंग कार्ड बनवत असाल किंवा जर तुम्ही मॅथमॅटिक्सचे स्टुडंट असाल आणि मॅथ तुम्हाला आवडत असेल किंवा मॅथवरती तुमचं जर जास्त काही वर्क असेल तर ड्रॉ टॅब तुमच्यासाठी खूप चांगलं एक वरदान म्हणून दिलेलं आहे मित्रांनो मायक्रोसॉफ्टने. तर कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुमची हेल्प झाली असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून सर्वांची हेल्प व्हायला पाहिजे. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू मित्रांनो.